सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता। एएआयबी कडून आज प्राथमिक अहवाल जाहीर केला जाण्याची ही दाट शक्यता आहे। ब्लॅक बॉक्स संदर्भातील माहिती देखील आज समोर येऊ शकते। अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण। अजितदादा सोबत नाही, फसवणं खूप कठीण जात आहे। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, मिस यू दादा असं म्हणत सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट। जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असंच अजूनही वाटतंय। हे खूप वेदनादायी असल्याचं म्हणत रोहित पवार यांचं भावनिक ट्विट। मागच्या महिन्यामध्ये 28 तारखेला 8:56 दादांना फोन केल्याचा स्क्रीनशॉट रोहित पवार यांच्याकडून शेअर। विधान भवनातील दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक। अजितदादांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यावरती चर्चा। पोलिसांसोबत चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती। रोहित पवार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरती चर्चा केली जाणार। काल रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। अजितदादांचा अपघात हा धोक्यानं झाला। रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सवाल, एफआयआर का घेतला जात नाहीये? सरकार एफआयआरला का घाबरतंय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। रोहित पवारांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडावा, सुनेत्र पवार यांनीही या मुद्द्यावरती बोललं पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। रोहित पवार उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतील। काल रोहित पवार यांची याच संदर्भात राज ठाकरेंचीही भेट घेतली होती। एफआयआर घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी 40 आमदारांसह सरकारवरती दबाव आणला पाहिजे। सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी यावरती बोललं पाहिजे। पार्थ पवार यांनीही यावरती बोललं पाहिजे। संजय राऊतांची प्रतिक्रिया, अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावरती उतरावंच लागेल, विकास लवांडेंचं वक्तव्य। दादांना जाऊन महिना झाला तरी देखील न्याय मिळत नाहीये। घातपातासंदर्भात तपास का सुरू नाहीये? विकास लवांडेंचा सवाल। आणि आता पाहणार आहोत मोठ्या टॉप 9 बातम्या। दादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल डीजीसीएकडून अद्यापही सादर केला गेला नाहीये। अहवाल समोर आणणार असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं होतं। तातडीने रिपोर्ट सार्वजनिक करावा, पवारांचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील माने यांची मागणी। राज्यसभेत आवाज उठवण्यासाठी 2 खासदार असणं आमची गरज आहे। राज्यसभेमध्ये मी एकटा काहीही करू शकत नाही। राज्यसभेमध्ये जाण्यासाठी काँग्रेसकडे इतरही राज्य आहेत। राज्यसभेच्या जागांवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि दिवंगत नेते अजितदादा यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे। 25,000 कोटींच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळालेला आहे। अजितदादा असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। शिखर घोटाळ्यासंदर्भातल्या कारवाईवरती काहींनी आक्षेप घेतला होता। अण्णा हजारेंनाही न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलाय, संजय राऊतांची प्रतिक्रिया। कालचं चित्र मोदी शहांना चपराक देणारं। केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर संजय राऊतांची नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका। दिल्ली लोकसभा जिंकायची होती म्हणून केजरीवालांना तुरुंगात टाकलं। मोदी शहांनी केजरीवालांची माफी मागावी, संजय राऊतांची टीका। सुप्रिया सुळे ब्रीचकंडी रुग्णालयामध्ये, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। शरद पवार यांच्यावरती सध्या ब्रीचकंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट कोर्टासमोर सादर होणार नाहीये। तपासाला गती मिळावी यासाठी संशयितांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट झाली आहे। आतापर्यंत 3 जणांची नार्को तर 3 जणांची ब्रेन मॅपिंग टेस्ट झालेली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयितांचे अहवाल एसआयटीच्या हाती। संशयितांच्या ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि नार्को टेस्ट करण्यात आल्या होत्या। एसआयटी प्रमुख आणि टीम संपूर्ण अहवाल तपासणार आहेत। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बनावट खतांवरती मोठी कारवाई। दिरडे कोऱ्हेळे या ठिकाणी 300 गुण्या जप्त, कृषी विभागाचा छापा। कारवाईमध्ये 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसात गुन्हा दाखल।